नमस्कार, सकाळी 8च्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. मी स्नेहिल. कपिल शर्माच्या लाचखोरीच्या ट्विटनं पालिका वर्तुळामध्ये जणू धरणीकंपच झाला. खातरजमा केल्यानंतर कपिलनंच अनधिकृत बांधकाम केलं असल्यानं मग जणू महापालिकेनं हा प्रश्न प्रतिष्ठेचा बनवून टाकला. या आरोपांचं बुमरँग झाल्यानंतर आता पालिकेनं कपिलच्या विरोधात थेट पोलिसांमध्ये तक्रारच दाखल केली. पण कपिलबाबत कार्यतत्परता दाखवणाऱ्या पालिका आणि म्हाडा अधिकाऱ्यांचं इतर बांधकामांबाबत मौन कायम आहे. हे दृश्य आहे मुंबईच्या उच्चभ्रू परिसर समजल्या जाणाऱ्या वर्सोव्यातील आरामनगरचं. इथे जवळपास 357 रो हाऊसेस आहेत. आधी गरिबांसाठी असलेली ही रो हाऊसेस मोठमोठ्या सेलिब्रिटीजनी खरेदी करून त्यामध्ये अवैध बांधकाम केलंय. म्हाडाच्याच एका रिपोर्टनुसार इथे जवळपास 80% अनधिकृत बांधकाम झालंय. हे बांधकाम तोडण्यासाठी म्हाडानं पालिकेला 70 लाख रुपयेही दिले, मात्र पुढे कारवाई झाली नाही. पालिका अधिकारी साटलोट करून कारवाई करत नसल्याचं माजी पालिका अधिकारी गोरा खैरनार यांचं म्हणणं आहे. म्हणजे एखाद्याचा छळ करण्यासाठी किंवा एखाद्याकडनं पैसे वसूल करण्यासाठी किंवा आपला इगो करण्यासाठी नोटीस काढायचं एरवी काढायचे नाही. नाहीतर ह्या मुंबईमध्ये तुम्ही मला सांगा 60% आजची जनता महानगराची बेकायदेशीर बांधकामात राहतात. ठाणा, कल्याण, कुठल्याही शहर आजूबाजू शहरं बघा, याच्यामध्ये 60 ते 70% अनधिकृत बांधकाम हे बेकायदेशीर असतं. राहिलेली कामं ही मंजूर झालेली असतात. आरटीआयमध्ये मिळालेल्या माहितीनुसार पालिकेच्या कुर्ला एल वॉर्डमध्ये मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकाम करण्यात आलंय. पालिकेनं 2013 साली 597 आणि 2014 मध्ये 505 अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना नोटिसा बजावल्या, मात्र कारवाई झाली ती फक्त 300 जणांविरोधात. ही कारवाई टाळण्यामागे पालिकेचे अधिकारी मोठा भ्रष्टाचार करत असल्याचं आरटीआय कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. 2013 में कुल 597 नोटिस दी गई थी और 597 में से सिर्फ 250 अवैध निर्माणों पे कार्रवाई हुई थी. वो भी खाना पूर्ति करने के लिए कुछ अवैध निर्माणों पे थोड़ी सी कार्रवाई की जाती है और फिर से उसी अवैध निर्माणों को भूमाफिया फिर से कंस्ट्रक्शन करके बना के दे देते हैं, जिसमें लोग रहने लगते हैं. और 2014 में कुल 505 नोटिस दी गई थी, जिसमें जो है टोटल 197 कार्रवाई हुई है और उसमें भी पार्टली कार्रवाई की गई है. इतकंच नाही तर संपूर्ण मुंबईत 60% बांधकाम अनधिकृत असल्याचं माजी पालिका अधिकारी खैरनार सांगतात. जेव्हा पालिका तोडक कारवाई करायला जाते तेव्हा अधिकारीच संबंधित व्यक्तीला कोर्टात जाण्यास सांगतात. प्रकरण कोर्टात गेलं की पुढे काहीच कारवाई होत नसल्याचं खैरनार यांनी स्पष्ट केलं. हे जे सर्रासपणे महानगरपालिकेमध्ये जो भ्रष्टाचार चालू आहे त्याच्यावर काहीतरी उपाययोजनापेक्षा कारवाई करण्यापेक्षा ज्याने तक्रार केली त्याच्या मागे हात धुवून लागायचं. त्याला रिव्हेंजफुल ॲटिट्यूड होतं. म्हणजे तुम्ही माझ्याकडे तक्रार करता का, तुझं बघतो. मग त्यांनी ते अनधिकृत बांधकामं काय केली आहेत, उदाहरणार्थ त्या कोणतरी नटाचंही नाव आलेलं आहे त्याच्याबरोबर त्या बिल्डिंगमध्ये आता नोटिसा काढलेल्या आहेत. बरं, आजपर्यंत महानगरपालिका झोपली होती का? आतापर्यंत का नोटिसा काढल्या नाहीत? कपिलच्या अनधिकृत बांधकामावर हतोडा टाकणाऱ्या पालिकेचं कौतुकच आहे, पण ती करताना होत असलेल्या दुजाभावामुळे मात्र शंकेला वाव मिळतोय. थेट पोलिसी तक्रार करण्यापर्यंत मजल गाठणारी पालिका इतर अवैध बांधकामाबाबत गप्प का, असा प्रश्न निश्चितपणे सर्वसामान्यांना पडलाय. ब्रिजबान जयस्वार, TV9 मराठी, मुंबई. कॉमेडियन कपिल शर्मा याच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढच होते. अंधेरीतल्या 4 बंगला परिसरामध्ये केलेल्या अनधिकृत बांधकामामुळे कपिल शर्मा चर्चेमध्ये आला. आता या प्रकरणाला राजकीय वळण लागलं असून हे प्रकरण कपिल शर्मावर शेकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अंधेरीतलं बांधकाम बेकायदा असल्याचा मुंबई महानगरपालिकेनं दावा केला. पालिकेच्या याच दाव्यावरती कपिल शर्मानं ट्विट केलं. त्यामुळे या वादाला राजकीय वळण लागलं. त्यामुळे मनसेनं कपिल विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केली. इतकंच नव्हे तर त्याला अटक न केल्यास मनसे स्टाईल आंदोलनाचा इशाराही दिला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्या पद्धतीने काम करते आहे आणि पुढेही करणार. आज आम्ही जे तहसीलदार ऑफिसला गेलो होतो, तातडीने त्यांनी सर्वे तिथे लावलेला आहे, पंचनामा करणार आहेत आणि लगेच ते आपल्या पोलीस स्टेशनला ते कॉपी पाठवणार आहे पंचनामाची आणि त्यानंतर लगेच त्याच्यावरती FIR नोंदवली जाईल अशी आम्ही अपेक्षा करतो. बुधवारपर्यंतची मुदत दिलेली आहे प्रशासनाला. नाही केलं तर मग आमचा मार्ग मोकळा. एकीकडे पोलिसात तक्रार दाखल झालेली असताना खारफुटीवरूनही कपिल अडचणीत येऊ शकतो. अंधेरीच्या ओशिवरामधील खारफुटी नष्ट करून अनधिकृत बांधकाम होत असल्याचं स्पष्ट झालंय. जवळपास 200 ते 300 मीटर पट्ट्यातील खारफुटी नष्ट करण्यात आली आहे. याची पाहणी मुंबई मॅनग्रोव्ह कन्झर्वेशन युनिटनं केलेली आहे. भराव केलेला आहे मॅनग्रोव्हमध्ये आणि मॅनग्रोव्ह थोडेफार खराब झाले असायची शक्यता आहे त्याच्यामध्ये. आम्ही याच्यामध्ये आता सध्या याचे GPS रिडिंग्स घेतलेले आहेत आणि ते आम्ही त्यांना आमच्या MRC ॲक्टच्या नकाशावर त्यांना आम्ही ते जोडून पाठवू आणि किती व्हायोलेशन झाले त्याच्यामध्ये त्यांना रिपोर्ट देऊन त्याप्रमाणे ते एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्टच्या अंतर्गत कारवाई करतील. कपिल नंतर अभिनेता इरफान खानलाही गोरेगावमधल्या अनधिकृत बांधकामाबाबत नोटीस पाठवण्यात आली आहे. इरफान जिथे राहतो त्या ठिकाणी कपिलचाही फ्लॅट आहे, त्यामुळे पालिकेनं आता कारवाईचा निर्णय घेतलेला आहे. तिथे सगळीचकडे डक्स एन्क्लोज केलेले आहेत, ओपन स्पेस एन्क्लोज केलेलं आहे आणि त्यामुळे इरफान खान असेल किंवा कपिल शर्मा असेल, ज्यांनी हे अनधिकृत बांधकाम केलं आहे त्यांना नोटीसेस MRTPच्या अंडर BMCने दिलेली आहे. एकूणच कपिल शर्माचा पाय खोलातच जातोय. राजकीय नेत्यांनी त्याच्यावर कारवाईची मागणी केलेलीच आहे, पण वनविभागानं पाहणी केल्यामुळे कपिल शर्मा पुढच्या अडचणी वाढल्यात. आता हे प्रकरण चिघळणार की थांबणार हे काही दिवसातच स्पष्ट होईल, हे नक्की. ज्योती शिंगे, TV9 मराठी, मुंबई.